ज्ञानेश्वरजी आवाजावरती घमंड नाही केलं, समजलं का? दिवाळी पासून रात्र दिवसाचे कंटिन्यूचे प्रोग्राम सुरू आहेत, समजलं का? दिवाळी पासून रात्र दिवसाचे कंटिन्यूचे प्रोग्राम सुरू आहेत, समजलं का? प्रत्येक ठिकाणी साऊंड सारखं भेटते का जी? त्या प्रत्येक ठिकाणी साऊंड सारखं भेटते का? समजलं का? तुम्हालाही माहित आहे एकटीचं गायन आहे म्हणून, समजलं का? जसं तुम्ही स्वतंत्र एकटं गाणं म्हणता आणि त्याच पद्धतीमध्ये स्वतः एकटीचं गायन आहे, समजलं का? एकटीचं गायन आहे आणि प्रत्येक ठिकाणी साऊंड चांगलं भेटते का? कोणा ठिकाणी नुसतं इशाऱ्यावर साऊंड चालतं, समजलं का? तुम्ही पाहतच राहा ना, चांगलं काही गोष्ट आहे का? आणि गर्वाच्या घरात सदैव खाली असते म्हणतात. ज्ञानेश्वरजी सोनू कधी घमंड करत नाही, गर्वाची भाषा कधी बोलतच नाही, कधीच नाही. कधी सोनू गर्वाची भाषा बोलू शकत नाही, कधी बोलणारही नाही, समजलं का? तुम्ही जे आता गाणं म्हणलं, मग आता तो गाणं तुमच्या कोणत्या पद्धतीने बोलू सांगा? तुमचीच खरी म्हणलं ना, तर तुमचं गाणं आता कोणत्या पद्धतीने थोडा सांगा. तुमचं गाणं आता का भजनाच्या पद्धतीने तोडू, कोणत्या लावणीच्या पद्धतीने तोडू सांगा? कोणत्या पद्धतीने तुमचं गाणं तोडू? वा रे वा, मस्त आहे तुमची शेरी, बरी आहे. आणि म्हणून सार्थक मंडळ डेकोरेशन यांच्याकडून 500 रुपये मिळाले. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. हॅलो, हा आता माझा राऊंड शेवट आहे, याच्यानंतर शेख साहेबांचा राऊंड होईल. आता माझा शेवट आहे माझा आता, याच्यानंतर शेख साहेबांचा राऊंड होईल. याच्यानंतर माझे राऊंड झाल्याच्या नंतर त्यांचा राऊंड होणार आहे. आणि मॅडम अशी लाजू नका बाई, अनघाई करू नको, अशी लाजू नको बाई, घाई करू नको ताई, असा सिंगार करुणी गतादा, आज येणार ग, आज येणार ग, येणार साजन मामा, येणार ग, येणार साजन मामा. शेर मान्यवरजी, मीही एकाएकी अशी ज्ञानानं वागत नाही, मीही सुद्धा एकाएकी अशी ज्ञानानं वागत नाही. एवढ्या तुमच्यासारखा तुरम खाते मी एकाएकी झुकत नाही. तुमच्यासारखा तुरम खा तरी एकाएकी अशी सोनू झुकत नाही, समजता का? सोनूला गर्वाची भाषा म्हणता का? ती विचारा या शेअर क्षेत्रात स्वतःची बळाई कधी करणार नाही, समजलं का? आणि तुम्हालाही माहित आहे सोनूचा स्वभाव, माझ्याशी कोणी नाही बोलत त्याच्यासोबत प्रेमाने 2 शब्द जाऊन आवडीनं बोलते, समजतं का? तो सोनूचा स्वभाव बनलेला आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, या या मराठाच्या संग अन आज ठोकली मी जंग, या या मराठाच्या संग आज ठोकली मी जंग, अन प्राणपणाला आता मी लावते, अव प्राणपणाला आता मी लावते.
धोत्रात मुतवीन तुला धोत्रामध्ये हागवीन मग तुझं असं करीन तुझं तसं करीन अशा बाया पाहिजे नाही का न त्याशिवाय माझ्या पण जमत नाही जमत का वायफळ तर कधी कोणाला बोलत नाही पण बोलल्याशिवाय राहत नाही वायफळ तर कोणाला कधी बोलत नाही पण बोलल्याशिवाय राहत नाही कारण शाही तत्वाची झाली पाहिजे शाही अनुभवाची झाली पाहिजे हा तू घे माईने मी घेतो तुझी कामं आली का मस्त घेताना त्या सोनूची नाही म्हटले आणि सोनू नाही मस्त घेतली त्या शहराची नाही म्हटले ज्ञानेश्वर शहराची म्हणजे हे कीर्ती झाली का हा नाही हे कीर्ती झाली का ते नंगाळ शायरी करू करून शायरी नंगाळ झाली बरोबर आहे की नाही वाईट बोलून तर शायरी नंगाळ झाली आणि लोक म्हणतात ही शायरी नंगाळ होते मग काही लोक म्हणतात ही शायरी नंगाळ आहे म्हणून मला का वायफळ मी कधी कोणाला बोलत नाही ऐका मला काय मिळत आहे झाशीच्या राणीने हातामध्ये तलवार घेतली 7 महिन्याची गर्भवती असताना सुद्धा त्या स्वतःच्या बाळाचा विचार नाही केला 7 महिन्याची गर्भवती असताना सुद्धा त्या बाळाचा विचार नाही केला शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना सुद्धा त्या जिजामातेची पालखी निघाली आणि त्या रस्त्यावरती एका बाईची छेडखानी करत होते त्या रस्त्यावरती एका बाईची छेडखानी करत होते आणि ते शब्द त्या जिजामाताच्या कानावरती पडले त्या जिजामाताच्या कानावरती ते शब्द पडले आणि जिजामातेच्या तळपायाच्या मस्तकामध्ये गेली त्या जिजामातेच्या तळपायाच्या मस्तकामध्ये गेली आणि जिजामाता 7 महिन्याची गर्भवती असताना सुद्धा त्या जिजामातेने स्वतःच्या जीवाची पर्वा तर सोडा हो स्वतःच्या बाळाची पर्वा नाही केली आणि ते डोली थांबवली आणि डोली थांबवून त्या जिजामातेच्या डोळ्यांत प्रताप पाहू लागली आणि म्हणून समजू नको का